नमस्कार. मी हिमांशु डबीर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्याद्वारे आयोजित केलेल्या ओळख संतांची या कार्यक्रमामध्ये आज मला बोलण्याची संधी मिळालेली आहे. त्या संधीबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आज आपण ज्या संतांविषयी, खरं तर त्यांना संत म्हणण्यापेक्षा दत्तात्रेयाचा दुसरा मनुष्य अवतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्याविषयी संवाद साधणार आहोत. दत्तावताराच्या कुठल्याही संतांबद्दल बोलणं हे खरं तर एक दडपण आल्यासारखं होतं. ते दडपण मी आत्ताही अनुभवतोय. जे काही बरोबर बोललं जाईल ते सर्वस्वी त्यांच्या चरणी रुजू. जे काही चुकेल, जिथे सुधारणा असेल तिथे माझा कान पकडा, मला सुधारणा सांगा आणि मी नक्कीच अजून चांगलं करायचा प्रयत्न करत राहीन. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण आज पंचांग वाचन करूयात. पंचांग वाचन का करायचं असतं तर आपण जो काही कार्यक्रम करतोय, जे काही कार्य करत आहोत ते कार्य सिद्धीस जाण्यासाठी पंचांगाचं म्हणजेच आपल्या कालगणनेचं अचूक ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, पंचांग दिलेलं आहे आपल्याला. इतर वेळी आपल्याला कोणी विचारलं तर काय वार तारीख आपण सांगून मोकळे होतो. तारीख हा शब्द मुळात हिंदू नाही, दिनांक असं आपण आज म्हणलं पाहिजे. तर या सगळ्याचं त्यांनी जे काही वर्णन करून ठेवलंय, कालगणना कशी करावी याचं जे वर्णन करून त्यांनी ठेवलेलं आहे, त्यामध्ये ते फक्त या आपण आत्ता किती वाजले आहेत याचा विचार न करता देशकालाचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. ब्रह्मांडामध्ये कुठला ग्रह कुठे आहे त्यानुसार पृथ्वीवरती या भारत देशामध्ये, भारत देशातील महाराष्ट्र राज्यामध्ये जे आज आपण बोलणार आहोत ते बोललं जातं. इतक्या अचूक पद्धतीने हे त्यांनी कालगणना करून ठेवलेली आहे. तर त्याचं आपण आधी वाचन करूयात आणि मग आपल्या विषयाला आपण सुरुवात करूयात. श्री भगवान विष्णू महापुरुषांच्या आज्ञेने आजच्या वर्तमान ब्रह्मदेवाच्या आयुर्मानातील द्वितीय परार्धातील विष्णुपाद श्री श्वेतवाराह कल्पामधील 14 मनूंपैकी वैवस्वत नावाच्या मन्वंतरामध्ये 4 युगे कृत, त्रेता, द्वापार आणि कली 7 वेळा म्हणजेच 28 युगे झाल्यावर कलियुगाच्या प्रथम चरणामधील जंबूद्वीपावरील म्हणजेच आर्यावर्त अर्थात भारत देशामधील दंडकारण्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आश्रमामधील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर सद्य वर्तमान व्यवहारासाठी शालिवाहन राजाने सुरू केलेल्या शकगणनेनुसार 1942 तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या राज्याभिषेक शकगणनेनुसार 346-347 शार्वरी नाम संवत्सरामध्ये दक्षिणायन सुरू असताना हेमंत ऋतूमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील द्वादशी तिथी सुरू असताना शनिवारी कृतिका नक्षत्र असताना सिद्ध योग आणि बालवकरण सुरू असताना वृषभ राशीत चंद्र, धनुराशीत सूर्य आणि मकर राशीत गुरु आणि इतर ग्रह यथास्थित असताना म्हणजेच भारतीय सौर पौष 5 शके 1942 अर्थात आजचा दिवस 26 डिसेंबर 2020 हे आजचं आपलं पंचांग आहे. आता आपण आपल्या विषयाकडे येऊयात. कालच आपण श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र संक्षिप्त रूपाने ऐकलं. श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितल्यानुसार ते जेव्हा कृष्णेमध्ये अंतर्धान पावले त्याच्यानंतर ते श्री नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा प्रकट झाले. हे आपण काल बघितलं. नरसिंह सरस्वती
आणि ह्या सगळ्या गोष्टी, नरसिंह सरस्वतींचं कार्य मोठं आहे, त्यांचं आयुर्मानही मोठं आहे. नरसिंह सरस्वती विविध ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांचा भक्त संप्रदायही मोठा आहे, दत्तावतारी आहेत. मनुष्य रूपातील दुसरा दत्तावतार म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज असं म्हटलं जातं. काल आपण जसं बघितलं की अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांच्याकडे अनुसूयेच्या पतिव्रतेच्या तपामुळे लोकांना, देवतांना विशेष करून भीती वाटायला लागली की ही आपलं राज्य हिरावून घेईल काय. इंद्राला असं वाटायला लागलं की हे इंद्रपद तिने मिळवलं तर काय. या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे देव घाबरले आणि ते गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडून त्यांना ब्रह्मदेवाकडनं ते विष्णूकडे आले, विष्णूकडनं शंकरांकडे आले. या तिघांनी असं ठरवलं की तिच्या पतिव्रतेची आपण कसोटी घ्यायची. म्हणून ते तिघे जण अतिथी वेश धारण करून अनुसूया मातेच्या आश्रमामध्ये आले. ते त्या आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये आल्यानंतर तेव्हा अत्री ऋषी हे संध्येसाठी गेलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे अनुसूये, आम्ही अतिथी म्हणून आलेलो आहोत, आम्हाला भोजन हवं आहे आणि तुमच्याकडे अतिथी भोजन हा एक संकल्प असतो, तर तू आम्हाला भोजन करून दे. तिला कळे ना की अत्री ऋषी तर इथे नाही, तर काय करायचं. तर भोजन नाही दिलं तर व्रत तुटतं. म्हणून तिने अत्री ऋषींना वंदन केलं मनोमन आणि सांगितलं की या, हातपाय धुवून घ्या. तोपर्यंत अत्री ऋषी येतील ते म्हणते नाही, आम्ही सगळं करून आलेलो आहेत, आम्हाला थेट जेवायला वाढ. बरं म्हटली. त्यांनी बैसाकार करून दिला, म्हणजे बैठक करून दिली. बैठक करून दिल्यावरती म्हटली बसा, मी तुम्हाला काय हवं भोजन ते आणून वाढते. त्यामुळे इच्छा भोजन पाहिजे. इच्छा भोजनामध्ये तुम्ही आम्हाला वाढायचं आहे. वाढतानाची त्यांची जी अट होती ती फार विचित्र अशी होती की तुम्ही आम्हाला वस्त्राशिवाय वाढायचं आहे. आता तिला अजून संकट पडलं की आता हे असं कसं शक्य आहे. तर तिने विचार केला की नाही, अतिथी आपली परीक्षा बघायला आले, हे सामान्य अतिथी असू शकत नाहीत. मग तिने जाऊन आतमध्ये जाऊन तिने नमस्कार केला, अत्री ऋषींना वंदन केलं आणि म्हटलं की हे जे अतिथी बाहेर आलेले आहेत बाळ, ते माझे बाळ आहेत असं समजून मी त्यांना वाढणार. आणि पतिव्रतेची ताकद बघा, बाहेर आलेले तिघे ईश्वर, विष्णू आणि ब्रह्मदेव हे तिघेही बाल रूपात निर्माण झाले. बालकं झाली त्यांची आणि ते त्या ताटासमोर झोपले होते. आता अर्थात बाळ म्हणल्यानंतर ते पडून राहणार ना, बसले थोडीच असणार आहेत. पडून राहिले ते रडायला लागल्यानंतर आतमधल्या अनुसूया मातेला बाहेरून रडण्याचा आवाज ऐकला. अरे रडताय कोण, बघितलं तर 3 बाळ. आणि याच दरम्यान अत्री ऋषी परत येत होते. परत येताना त्यांनीही ऐकलं की घरामधून आपल्या कोणाचा तरी बालकांचा रडण्याचा आवाज येतोय. ते आतमध्ये आल्यानंतर अनुसूया मातेने त्यांना जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि अत्री ऋषींनी त्यांच्या ताकदीनी, त्यांच्या शक्तीनी, त्यांच्या अभ्यासाने हे जाणलं की हे तिघे जे आहेत हे साधेसुधे बालकं नसून हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. त्यांनी त्यांना विनवलं की तुम्ही तुमच्या मूळ रूपात परत या. ते तिघे त्या मूळ रूपात प्रकट झाले आणि ते म्हणले की अनुसूये, तुझ्या पतिव्रते धर्माला, तुझ्या पतिव्रत्याला आम्ही प्रसन्न आहोत, तुला काय वर मागायचं तो माग. आपण काय करतो, माग म्हटलं की लगेच मागून टाकतो की नाही. अनुसूयेने काय करावं. माता म्हणली कोणाला, अत्री ऋषींना, की जर वर देण्याची त्यांची इच्छा असेलच तर या तिघांसमपुत्र आपला व्हावा हे तुम्ही मागा. अत्री ऋषींनी तसा त्यांना सांगितलं. देव म्हणले तथास्तु. आणि जो ब्रह्म होता तो चंद्र, जो महेश होता तो दुर्वास आणि जो विष्णू होता तो दत्त, या 3 रूपात ते अवतरले. आणि हे सगळं झालं. तिथले देव तिथे गुप्त झाले, आशीर्वाद देऊन ते निघाले. काही काळ लोटला. काही काळानंतर दुर्वास म्हणले की आई, आम्ही तापसी आहोत, आम्हाला तप करणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही तपाला निघून जातो. चंद्र म्हणला आम्ही नक्षत्र मंडळात, चंद्रमंडळात आम्ही राहतो, आमचं स्थान तिथलं आहे, आम्हाला तिथे जाणं भाग आहे. दत्त तुमच्या जवळ राहील आणि आमच्या तिघांचं एक रूप होऊन तो राहील. म्हणून ती दोन्ही तत्व त्या विष्णूमध्ये म्हणजेच दत्तामध्ये प्रकटली, लीन झाली आणि दुर्वास आणि चंद्र आपापल्या स्थानी निघून गेले. ही दत्तजन्माची कहाणी. आणि ह्या दत्तजन्मानंतर मग कित्येक वेळा असं आपण म्हणतो की दत्त हा विष्णू अवतारी आहे. असेल, माझ्या मते हे 3 अवतार एकत्र येण्याला जो कारण आहे तो दत्त आहे.
विष्णुरूप त्याचं दाखवण्याचं आहे, असं माझं म्हणणं आहे. तर हे दत्त महाराज तिथे त्यावेळेस निर्माण झाले. दत्त महाराजांच्या निर्माणानंतर जसं आपण बघितलं की ते विविध ठिकाणी फिरले, विविध ठिकाणी त्यांनी तप केलं, विविध गुरु केले. आणि हे सगळं करत असताना पुढे एके दिवशी जेव्हा जसं आपण कालही बघितलं की सावित्र काटकचे यज्ञ झाला, त्या यज्ञानंतर काही वर्षांनंतर तिथे श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्या जन्माची कहाणी पण किती सुरेख आहे की पितृश्राद्धाच्या वेळेस एक अवधूत ओम भवती भिक्षाम देही म्हणून उभे राहिले आणि त्या मातेने त्यांना तिथे त्यावेळेस जेवू घातलं. सुमती महाराणीने त्यांना तिथे अन्नदीक्षा दिली आणि ते दिल्यानंतर ते म्हणले की मग तुला काय हवं ते. तेव्हा तिने जे प्रश्न केले तेव्हा त्यांनी तिला श्रीपाद रूपात दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर ते स्वतः तिच्या पोटी जन्माला आले. जन्माला आल्यानंतर 16 वर्ष ते तिथे राहिले. तिथल्या विविध त्यांच्या 16 वर्षातल्या ज्या काही त्यांनी लीला केलेल्या आहेत त्या सगळ्या आपण बघितल्या. त्या सगळ्या झाल्यानंतर 16व्या वर्षी त्यांनी सांगितलं की आता आम्हाला यतिवेश करून आमची अनुग्रह देण्याची आमची जी काय इच्छा आहे ती आम्हाला पूर्ण करायची आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या दोन्ही भावांना आशीर्वाद देऊन ज्ञानामृत देऊन त्यांना सुविद्य केलं आणि ते पुढे विविध ठिकाणी फिरून जे अखेरीस ते त्यांच्या इथे कुरवपूरला येऊन राहिले. कुरवपूरच्या इथे आल्यानंतर त्यांनी अनेक विविध चमत्कारही केले. जसे आपण जाणतो की तिथे एक रविदास नावाचा एक नाव चालवणारा होता. तो नाव चालवत असताना एकदा काय झालं की त्या नावेमध्ये त्याच्या एक विद्वान ब्राह्मण बसलेला होता. नावेमधून ते कुरवपूरला जातं. पंचदेव पहाडवरनं कुरवपूर हे मध्यस्थानी पाण्याच्या मधोमध आहे आणि तुम्ही त्यातून नावेने जाता. तसेच ते नावेने चालले होते. नावेने चाललं असताना त्या ब्राह्मणाला, तो विद्वान ब्राह्मण जो होता, त्याला गप्पांच्या ओघातून असं कळून आलं की त्या रविदासाला ऐतिहासिक पौराणिक कथा काहीच माहिती नाही आहे. तेव्हा तो त्याला छद्मीपणे म्हणाला की तुला हे काहीच माहिती नाही तर तुझं 1/4 आयुष्य तू असंच वाया घालवलंयस. रविदासाने काही उत्तर दिलं नाही. तर त्यावेळेस गंमत काय झाली, त्या बोटीला पडलं भोक आणि त्या भोकातून येऊ लागलं पाणी. आणि पाणी येऊ लागलं म्हणल्यानंतर आता बोट तर बुडणार, नौका बुडणार म्हणल्यानंतर तो नाविक जो होता, रविदास जो होता, तो म्हणला महाराज तुम्हाला पोहायला येतं का. तर महाराज म्हणले नाही मला येत नाही पोहायला. तुमचा सगळा जन्म वाया गेला, आता मी उडी मारून चाललो, वाचवा तुम्हाला जसं वाचवत तसं. हे घडलं. पण हे घडत असताना जेव्हा तो रविदास उडी मारायच्या तयारीत असताना त्याला असं दिसलं की ते जे काही छिद्र आहे त्या छिद्रातून एक अदृश्य हात, एक दिव्य शोभा, एक दिव्य प्रकारची आभा तिथे दिसली त्याला आणि एक अदृश्य हात त्या नावेतलं पाणी बाहेर काढतोय. कालांतराने ती नौका सावकाशपणे कुरवपूरला त्याच्या किनाऱ्याला लागली. मग हे दोघे दर्शनाला गेले. दर्शनाला गेल्यानंतर रविदासांनी त्यांना नमस्कार केला, श्रीपाद श्री वल्लभांना. त्या नमस्कार त्यांनी काही लक्ष दिलं नाही. 3-4 वेळा झालं त्यांनी काही लक्ष दिलं नाही. अखेर त्यांनी त्यांना नमस्कार स्वीकारला. आणि हा जो काही ब्राह्मण आहे त्याला त्यांनी सांगितलं की हे असं वागणं चुकीचं आहे. पुढील जन्मी तू एखादा ब्रह्मराक्षस वगैरे जेव्हा होशील तेव्हा मी जेव्हा तुला दर्शन द्या, तुला मुक्ती वगैरे होईल. तू हे पाप केलेलं आहेस. आपण काय वागतो की नाही ह्याचं कर्मा जो असतो की नाही, कर्म ते कसं चालतं आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण बोलताना वागताना आपले आचार विचार आणि भाषा शुद्ध पाहिजे, चांगली पाहिजे. इच्छा मनात चांगली पाहिजे. इच्छा जर वाईट असेल तर बऱ्याच गोष्टी घडतात आणि त्या तुम्हाला या जन्मी भोगून संपवायला लागतात, नाही तर आहे पुढचा जन्म. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडल्या. तो ब्राह्मण पुढे झाला आणि मग हा जो काही रविदास आहे त्याला त्या महाराजांवरती, श्रीपादांवरती त्याची श्रद्धा बसली. तो तिथेच राहायला लागला कुरवपूरमध्ये. कुरवपूरमध्ये राहायचा. ती त्यांचा जे काही आश्रम होता तो आश्रम झाडून पुसून साफ करायचा, महाराजांची वस्त्र धुवायचा, वस्त्र धुवून मग ती वाळवून परत सुखाने करत बसायचा. हे सगळं करत असताना एक दिवस काय झालं, त्या नदीमधून एक मोठा राजा त्याच्या सगळ्या ऐश्वर्यासह, राण्यांसह, दासदास्यांसह, सैन्यासह, दळभारासह जलक्रीडा करत येत होता. आणि हे तो रविदास नावाचा रजक बघत होता. तो बघत होता. श्रीपाद श्री वल्लभ समोर आले, त्याचं लक्षच नव्हतं. श्रीपादांनी त्याच्या खांद्यावर ठेवलं, काय रे बघतोस रजका. रजक लगेच भानावर आला. तो म्हणे चुकलं, नमस्कार वगैरे केला. तो म्हणा तुला हे सगळं उपभोगायचं आहे का, मनामध्ये तुझ्या इच्छा निर्माण झाली हे मी ओळखलंय. तो म्हणला होय महाराज. मग ठीक आहे, या देही भोगणार का पुढील जन्मी भोगणार. तो म्हणे नाही, मी आत्तापर्यंत जे काही वाढलो, हे जे काही माझं आहे ते सगळं काही मला माहीत नाही. मी बाल्यावस्थेपासून हे सगळं माझं उपभोग करेन या सगळ्या ऐश्वर्याचा. ठीक आहे म्हणला. पुढील जन्मी तू पण तू फक्त ना म्लेंच वंशी असेल, तिथे तू राजा होशील.
हा वर त्यांनी त्याला दिला. रजक कालांतराने मरण पावला आणि तो पुढील जन्मी एका म्लेंच्या कुटुंबात जन्माला. तिथला तो राजा झाला. हे सगळं घडत असताना कुरवपूरलाच एक चांगला ब्राह्मण होता. त्याची पत्नी आणि त्याचा एक मतिमंद मुलगा होता. त्या मतिमंद मुलाला सुद्धा श्रीपादांनी आपल्या मंत्रप्रभावाने, आपल्या ताकदीने सुविद्य केलं. हे सगळं घडल्यानंतर जसं आपण काल बघितलं की एक व्यापारी होता. तो जेव्हा येत होता, श्रीपादांनी त्यावेळेस अंतर्धान पावले होते. श्रीपाद अंतर्धान पावल्यानंतर त्यांनी आपला जो एक व्यापारी त्यांचा भक्त होता तो सहस्त्र ब्राह्मण भोजन कुरवपूरला घालायचा हा त्याचा संकल्प होता. तो संकल्प सिद्ध करण्यासाठी येत होता. येत असताना त्याला चोरांनी म्हणजे तस्करांनी त्याच्याबरोबर ते आले आणि एका वेळेस तो जेव्हा काही ध्यान करत असेल, निजलेला असेल, जे काही करत असेल त्यावेळेस त्याला मारून टाकलं आणि त्याचं सगळं दहन घेऊन ते पळायला लागले. तर त्यावेळेस इथे श्रीपाद यती वेशात उपस्थित झालेले आणि त्यांनी त्या 3 चोरांना मारून टाकलं. एक चौथा जो चोर होता तो त्यांच्या पायी लागला, महाराज मला मारू नका, मी चोर नाही, केवळ यांच्या भीतीपोटी मी चोर झालो. महाराजांना त्याची दया आली. महाराज म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, हे त्या जो व्यापारी जो आहे वल्लभेश्वर, त्याचं नाव, त्याचं डोकं घे आणि त्या धडावर बसव. आणि त्यांनी मंत्र आणि विभूती वगैरे दिली आणि थोड्या वेळानंतर तो संजीवन झाला. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आजही त्या ठिकाणी आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराला समाप्ती नाही. 16 वर्ष ते आईबाबांकडे राहिले, नंतरची 14 वर्ष ते कुरवपूर आणि या परिसरामध्ये राहिले आणि अजूनही ते आहेत. तेजोरूपाने ते अजूनही लोकांना दर्शन देत असतात. तर ही सगळी कथा झाली आणि त्या कथेनंतर पुढचा अवतार प्रकट व्हायला हवा ना, म्हणून श्रीपादांनी आपला जो श्रीपाद श्रीवल्लभ अवतार आहे तो अंतर्धान केला, म्हणजेच गुप्त केला. आणि ते लाडाचं कारंज इथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या नंतर नृसिंह सरस्वती म्हणून जन्माला आले. आता जेव्हा ते जन्माला आले त्यावेळेस आता बाळ जन्माला येतं. आता बाळ जन्माला आलं की ते शांत असतं. मग डॉक्टर काय करतात, त्याला चिमटा काढतात, मग ते बाळ रडतं. बरोबर की नाही, हे आपण सगळेच ओळखतो, पुरावर चालत आलेलं आहे. पण जेव्हा नृसिंह सरस्वती जन्माला आले तेव्हा ते मुळी रडलेच नाहीत. त्यांच्या तोंडून पहिला शब्द आला ओम. अद्भुत. आणि ते बाळ फक्त ओंकारच उच्चारत होतं. हे असं किती वर्ष चाललं? 7 वर्ष. 7 वर्ष हे बाळ ओंकारच म्हणतंय. कुठलाही दुसरा शब्द नाही, बोबडे बोल नाही, काही नाही. काय हवं काय नको हे संकेत रूपाने ते सांगत असत. तर आईवडिलांना कळेन आता 7 वर्षाचा झाला म्हणजे याचं उपनयन करायचं, म्हणजे मुंज करायची. आता जर मुंज करायची तर मग ह्याला बोलता येत नाही, मग ह्याला गायत्री मंत्राची दीक्षा कशी द्यायची, याचा वेदाभ्यास कसा होणार, हे त्यांना प्रश्न पडला. आणि तो प्रश्न पडल्यानंतर ते म्हणे की अरे बाळा, तुझे कधी बोबडे बोल आम्ही ऐकले नाही, तुझं बालपण जरी आम्ही सगळं छान केलं तरी तू कधी बोलला नाहीस, ते आम्ही कधी ऐकलं नाही. आता काय करता येईल म्हणजे तू बोलशील. हे सगळं त्यांच्या विवंचनेत ते असताना नृसिंह सरस्वतींनी गंमत केली. ते बाहेर गेले, त्यातून एक लोखंड घेऊन आले. ते म्हणले की हे लोखंड जेव्हा त्यांनी हातात पकडलं तेव्हा त्याचं सोनं झालं. आई वडिलांना त्याची फार गंमत वाटली. आणखीन 2-3 वेळा त्यांनी असं केलं. कौतुकच वाटतं ना, आणि गंमत आणि आश्चर्य आणि अद्भुत काहीतरी. आणि मग त्यांनी काय केलं तर बाबांच्या गळ्यातलं यज्ञोपवीत त्यांना दाखवलं. हे करा म्हणजे मला वाणी येईल, म्हणजे माझी मुंज करा, माझं उपनयन संस्कार करा. ते केल्यानंतर मला बोलता येईल असं त्यांनी सांगितलं. सुरू केली मुंजीची तयारी. लोक म्हणतात मुख्याला कसं काय शिकवणार, लोक बोलायला काही बोलतात. तुकाराम महाराजांना आठवा, ज्ञानेश्वर माऊलींना आठवा, किती कष्ट सहन केले. लोक इकडूनही बोलतील, लोक तिकडून. आपला फोकस कुठे पाहिजे, आपलं जे काही एक ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे त्या मार्गावरचं आपलं विश्वास, गुरुचरणांवरचा विश्वास कधीही ढळता कामा नये. महाराजांनी सांगितलं मला यज्ञोपवीत घातलं की म्हणजे मुंज केली माझी की मी बोलायला लागेन. आईवडिलांनी ते मानलं, त्यांच्या मुंजीची तयारी केली, मोठ्या प्रमाणावरती मुंजीची तयारी केली. मुंज करायला सुरुवात झाली. सगळं गायत्री मंत्राची वगैरे सगळी दीक्षा झाली. भिक्षा मागायची वेळ झाली. आणि पहिल्या भिक्षेला या बाळाने काय करावं, ऋग्वेद म्हणला. ओम भवती भिक्षाम देई म्हणून अख्खा ऋग्वेद म्हणून दाखवला. जेव्हा दुसरी भिक्षा करायची वेळ आली तेव्हा त्यांनी यजुर्वेद म्हणून दाखवला. 3ऱ्या भिक्षेच्या वेळेस सामवेद म्हणला. 7 वर्षाचं बाळ.
जर तुम्ही मनुष्य म्हणून बघितलं तर हे अचंबित वाटेल, जर तुम्ही दत्तावतारी म्हणून बघितलं तर तुम्हाला वाटेल की दत्ताचा अवतारच आहेत. मग या लीला अशा कशा करतात? या अगम्य आहेत, या आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. काल जसं म्हणलं की तो बिग बँग मधून जो एक गॉड पार्टिकल सापडला, त्याचा अस्तित्व येतो कसा जातो कसा कोणालाच माहिती नाही, म्हणून त्याला नाव काय दिलं? गॉड पार्टिकल. जिथे शास्त्र सुद्धा संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. अध्यात्म ह्या शास्त्राला प्रेरणा देतं. तुम्हाला शोध करायला लागतायत हे करायची प्रेरणा कोण देणारी शक्ती आहे? ती अध्यात्म शक्ती आहे. ती शक्ती या सगळ्यांच्या वरती आहे. कित्येक वेळा आपण असं म्हणतो की नाही, कुठलं तरी मार्गदर्शन घ्यायचं म्हणून आपण अमुक एक ज्योतिषाकडे जातो. ज्योतिष तुम्हाला काय सांगतो? त्यावेळेस ते ग्रह कुठे आहेत हे सांगतो, हो की नाही? पण जेव्हा तुम्ही या सिद्ध पुरुषांकडे जाता, या महापुरुषांकडे जाता, या मुनींकडे जाता, दत्तावतारी महाराजांकडे जाता आणि तुम्ही तेव्हा त्यांना काहीतरी प्रश्न विचारता की हे काय, त्या ग्रहांना त्यावेळेस तिथे येऊन थांबावं लागतं. हा फरक आहे. आणि ही सगळी कृपा आणि ह्या सगळ्या लीला अगम्य, ते 7 वर्ष का बोलत नव्हते? हे शोधणं शक्य आहे का आपल्याला? नाही शक्य. पण जेव्हा ते बोलू लागले तेव्हा त्यांनी पहिलं काय म्हणलं? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे सगळं झालं आणि म्हणले की आता मला जायचं, मला संन्यास घ्यायचा आहे. 7 वर्षाचा बाळ म्हणतंय मला संन्यास घ्यायचा आहे. आई वडिलांना स्वाभाविकच आहे, ते म्हणले की अरे असं कसं आहे, नाही जमणार, नाही देणार परवानगी. मग आई वडिलांच्या खातर ते थांबले. ते आई वडिलांनी त्याला समजून सांगितलं की अरे लहानाचा मोठा झालास, आमचं असं होईल, आम्हाला अजून दुसरं कोणीच नाही आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, तू असं कसा संन्यास घेशील? आणि संन्यास घेण्यासाठी उपनयन झाल्यानंतर काही वेळानंतर तुम्हाला गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यास, असं काय काय गोष्टी असतात, या पद्धती आहेत, या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांनी जायला लागतं. झाली मुंज झाल्याने लगेच संन्यासी, असं कसं होईल? नाही होत, असं करता येत नाही, असं त्यांनी समजवलं. हे धर्मशास्त्र झालं. पण दत्तांचा जो काही संकल्प असतो, तो संकल्प ह्याच्यावरती कुठेतरी त्याचा खेळ चाललेला असतो, तो सिद्ध असतो, त्याला करायला काही लागत नाही आपल्याला. तर मग हे सगळं झालं. आई वडिलांची इच्छा, आई वडिलांचं दुःख नृसिंह सरस्वतींना पाहावे ना. ते म्हणले हरकत नाही, तुला मूल होईपर्यंत मी इथे थांबेन, पण तुला मुलगा झाल्यानंतर मात्र मी इथून निघून जाईन, तेव्हा मात्र मला तू परवानगी दिलीच पाहिजेस. आई वडिलांनी हो म्हणलं. ते झालं. पुढे काही वर्षानंतर 2 मुलं झाली. ती वाढली, चांगली झाली. आणि श्रीपादांनी सांगितलं की आता मला परवानगी द्यायची, आता मात्र मला निघायला हवं. आणि हे ठरल्यानंतर आईवडिलांनी पण कष्ट पडलेच असणार ना. शेवटी आईवडिलांना असं कोणाला आवडेल की आपलं 7-8 वर्षाचं मूल असं निघून जात आहे कुठेतरी, कसं जाईल, कसं राहील बाहेरच्या जगामध्ये, जंगलामध्ये, कुठे काय खायला प्यायला काय मिळेल हे कोणाला माहिती असणार. हे सगळे जे काय आहे ते मानव सुलभ ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्या आईवडिलांनाही झाल्याच असणार. पण त्यांनी अखेर त्याला सांगितल्याप्रमाणे निरोप दिला. कारण गंमत अशी होती की जेव्हा नृसिंह सरस्वती तिथे राहत होते ना, त्यावेळेस या 7 वर्षाच्या बालकाकडनं शिकायला म्हणून मोठमोठे ऋषी त्याच्या समोरून बसत होतं, विद्यार्थी म्हणून. किती मस्त चित्र आहे ते. नृसिंह सरस्वतींची ताकद काय आहे हे सगळ्यांना कळलं होतं. म्हणून मग आई वडिलांनी सुद्धा जास्त आढेवेढे न घेता त्यांना परवानगी दिली, तुम्ही संन्यास घ्यायला आमची परवानगी आहे. आई वडिलांची परवानगी घेऊन नृसिंह सरस्वती निघाले. कुठे गेले? नृसिंह सरस्वती पहिल्यांदा गेले बद्रीवनात, तिथून आनंदकानन, तिथून वाराणसी. वाराणसीला गेल्यानंतर त्यांची जी काही पूजा करण्याची पद्धत, त्यांचं आचरण, हे सगळं तिथला सगळा संन्यासी वर्ग बघत होता. तिथे एक संन्यासी होते कृष्ण सरस्वती. त्यांनी असं ठरवलं की ह्या मुलाचं काहीतरी वेगळं आहे, आपण या मुलाला लोकोपयोगासाठी म्हणून आपण ह्याला संन्यास दिला पाहिजे. म्हणून कृष्ण सरस्वतींनी नृसिंह सरस्वतींना संन्यासाची दीक्षा वाराणसी इथे दिली. वाराणसी इथे दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर ते संन्यासी माणसांचं कसं असतं, जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 3-4 दिवसांपेक्षा ते एका ठिकाणी एकावेळेस राहत नाही. तर तसेच देशाटन करता करता, लोकांचा उद्धार करत करत हे नृसिंह सरस्वती निघाले. निघाल्यानंतर ते एका ठिकाणी आले असताना त्यांना एक ब्राह्मण येऊन भेटला. तो ब्राह्मण आला, ब्राह्मण भेटल्यानंतर तो म्हणला की तसं पोटदुखीने तळमळत होता बिचारा. काय झालं रे म्हणतो. तो म्हणे की मला काही खाल्लं ना की मला त्रास होतो, पोटदुखीचा त्रास आहे, जठरव्यथेचा मला त्रास आहे. तर महाराज म्हणले ठीक आहे, हरकत नाही, तुझी जठरव्यथा दुरुस्त ठीक करायची असेल तर तिथे सायनदेव म्हणून जे एक होते, कडगंचीला त्यांचं वास्तव्य होतं,
त्यांना सांगितलं की तुम्ही कोण, गावचे, तुमचं नाव काय, सगळं सांगा. सायनदेवाने सांगितलं इथे यवनाची सेवा करतो म्हणून या ग्रामी येऊन राहिलेलो आहे. ते म्हटले की या ब्राह्मणाला घरी घेऊन जा आणि जेवू घाला, त्याची व्यथा बरी होईल. या चरित्रामध्ये ना कुष्ठरोगी सुद्धा बरे झालेत. नरसिंह सरस्वतींचं चरित्र जे गुरुचरित्र म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचं आत्ता अनेक लोक पारायण करतायत, त्या पारायणात आत्ता सध्या लोक आहेत, तर त्याच्यामध्ये ना कुष्ठरोगी सुद्धा बरे आहेत. 3 वेळा त्याचे उल्लेख येतात. ते उल्लेख आपण नंतर बघणार आहोत. पण तसं जठर व्यथेचा जो ब्राह्मण आहे त्याला जी काही व्यथा झाली, खाल्लं की त्याला प्राणांतिक वेदना होतात, तर त्याला सांगितलं की जाऊन खा. सर्वसाधारण उपचार पद्धती आणि नरसिंह सरस्वतींची किंवा या सिद्ध पुरुषांची किंवा दत्तावताराची उपचार पद्धती वेगळी आहे, समजत नाही. आपल्याला वाटतं हे काय असं, घरामध्ये दिवा लावा, कशाला लावावा. लोकांना प्रश्न पडतात, असं काय असतं का, काय होतं का. अरे नाही, होत नाही, मग करून बघा. घरामध्ये जर उजेड येत नसेल सूर्याचा तर आग्नेय दिशेला दिवा लावा असं सांगितलं जातं की नाही. कशाला लावायचा असतो तो, कारण घरामध्ये अग्नितत्वाची कमतरता आहे. अग्नितत्वाची कमतरता म्हणजे दत्तावताराची कमतरता आहे. कारण विष्णूचे जलतत्व जेव्हा अग्नितत्वात निर्माण होतं तेव्हा दत्तावतार होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी लोक सांगतात, जर ते सिद्ध असतील तर निश्चित ऐका. त्यांचं खरेपण कळेपर्यंत शांत राहा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये जी एक अगदी बारकुशी पुसटची लाईन आहे ना, ती ओळखायला शिका. आणि ती ओळखायला तुम्हाला गुरुचरित्र शिकवतं. कारण गुरु कसा ओळखावा, भक्ती कशी करावी, हे सगळं गुरुचरित्रात आहे. तर असं त्या जठर व्यथेच्या ब्राह्मणाला सांगितलं की तू याच्याकडे जाऊन जेव. तो सायनदेव म्हणले की असं कसं होईल, याला जेव घातलं तर मला ब्रह्महत्येचा पातक लागेल. त्यामुळे नाही असं होणार, तुम्ही या जेवायला आमच्यावर. नरसिंह सरस्वती म्हणले बरं चला. त्यांचे सगळे शिष्य आणि हे त्यांच्या घरी जेवायला गेले. जेवण केल्याबरोबर त्याची जठरव्यथा समाप्त झाली. चमत्कार म्हणून बघू नका त्याच्याकडे, योग शक्ती असते. चमत्कार म्हणलं ना की आपण फक्त नमस्कार असं नका करू. तर त्या जठरव्यथेच्या ब्राह्मणाची जठरव्यथा समाप्त झाली. आणि मग महाराजांनी असं झालं की आता ते सायनदेवाकडे ते होते. सायनदेवाला नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या कार्यालयात त्या म्लेंछ व्यक्तीला भेटायला जायचं होतं. तर तो जायचा होता, तर तो घाबरला. तर महाराजांनी कारण विचारलं, का रे बाबा काय झालं, असं का घाबरल्यासारखा का दिसतोस. त्यांनी महाराजांनी सांगितलं, महाराज जिथे मी काम करतो ना तिथला जो म्लेंच आहे तो प्रति संवत्सरी एका ब्राह्मणाला मारतो. आणि आज मला त्या कारणासाठी बोलवलंय, म्हणून मी घाबरतो. महाराज म्हणे काही काळजी करू नको, तू परत येत नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्या घरून हलत नाही. तू जा, निश्चिंतपणे जा. स्वामी स्वामी जो जपेल त्याची गुरु स्वामी जपेल, निश्चिंत जा, मी आहे. तर तो ब्राह्मण गेला तर तो म्लेंच्या समोर आला. समोर आल्यानंतर ह्याला बघता क्षणी त्याच्या अंगाची लाहीलही व्हायला लागली, आग व्हायला लागली, त्याला दाह व्हायला लागला, सहन होईना. तो अंतःपुरात निघून गेला, झोपून राहिला कित्येक वेळ. त्याला असं वाटतं की कोणतरी माझ्या छाताडावरून बसून मारतंय मला, माझा खून करतंय, मला मारून टाकतंय, असं काय 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 त्याला वाटायला लागलं. शेवटी थोड्या वेळानंतर त्याला जाग आल्यानंतर तो म्हणला, तुम्ही इथे काय करताय ब्राह्मणदेव, तुम्ही तुमच्या घरी जा. मग तो घरी आला. घरी आल्यानंतर महाराज म्हटले, आला सुखरूप, आता तुला माझी भक्ती, माझी कृपा तुझ्या घरावरती राहील, तुला काही कमी पडणार नाही. असं सांगून महाराज तिकडनं निघाले. ते तिथून आले तर ते वैजनाथापाशी आलेले. वैजनाथापाशी आले आणि तिथे त्यांचे जे काही शिष्य होते त्या शिष्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता देशाटन करा, तीर्थयात्रा करा. मग कुठली तीर्थ करायची हे पण त्यांनी सांगितलं. पीठिकापुराला सुद्धा त्यांनी जायला सांगितलंय, गोकर्ण क्षेत्री जायला सांगितलंय, भुवनेश्वरीला जायचं आहे, भुवनेश्वरी जी आपली कोल्हापुराच्या इथे आहे तिथे त्यांना जायला सांगितलंय. सगळीकडे जायचं. आणि त्याच्याबरोबर त्यांनी एक सांगितलं की त्या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये हा उल्लेख आहे, अहोबल या एका शब्दाचा उल्लेख, अहोबल पण जाऊन पहा. अहोबल म्हणजे काय, जर तिथे नरसिंह अवतार आहे, अहोबल म्हणजे केवढं हे बल. जेव्हा हिरण्यकश्यपूला नरसिंहाने मारलं तर त्याची जी ताकद आहे ती बघून जेव्हा हिरण्यकश्यपूला अहोबलम, ते अहोबलम, आजकाल अहोबिलम म्हणलं जातं त्याला, हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर तिथे त्यांना जायला सांगितलं. ती सगळी ठिकाणं बघून तुम्ही देशाटन करा, पर्यटन करा आणि तीर्थयात्रा करा, तुमचं सगळे साधना करा. आणि आमच्या अवतार समाप्तीच्या वेळेस आम्ही तुम्हाला कर्दळी वनावाशी नदीवर भेटू.
हे त्यांनी तिथं सांगितलं. आणि हे सगळे शिष्य मग पुढे त्यांचे तीर्थयात्रेसाठी निघाले. आणि महाराज हे वैजनाथला गुप्त रूपाने राहिले. गुप्त रूपाने का राहिले आपण काल पाहिलं. गुप्त रूपाने राहतात म्हणजे कसं असतं, कोण कुठला हेतू घेऊन येतो. गुरुमाऊली आहे, दुःख पाहवत नाही. कोणी छळ करून येतं, कोणी काहीतरी दुसरा हेतू मनात धरून मागून काहीतरी वेगळं सांगतं, हो की नाही. मनामध्ये एक असतं, ओठावरती एक असतं, डोळ्यामध्ये आणखीन काहीतरी वेगळं असतं. ह्या लोकांना जर आपण आशीर्वाद दिले तर त्याचा विनियोग चुकीचा होऊ नये म्हणून आता काही काळ गुप्त राहणं गरजेचं आहे. म्हणून नरसिंह सरस्वती महाराज हे वैजनाथापाशी गुप्त झाले आणि त्यांचे शिष्य संपूर्ण देशात तीर्थयात्रेसाठी निघून गेले. गुप्त रूपानंतर जे तेव्हा ते प्रकट झालेले आहेत ते प्रकट झाले भिल्लवडी ग्रामात. भिल्लवडी सगळ्यांना माहिती आहे. भिल्लवडीला ते प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर तिथे काय गंमत झाली होती, तिथे एक मुलगा होता. तर थोडी विद्या कमी होती, त्याला त्याचं शिक्षण कसं छानसं चालत नसे. तो भयंकर कष्टला होता, कारण त्याला सगळे लोक जे आहेत ते येता जाता त्याला त्याची टिंगल करत असत. ही कशाला असा जन्माला, काय तुला उपयोग नाही जन्मून, असं तसं वगैरे बोलून त्याला भयंकर त्रास देत असत. विद्याभ्यास तुला येत नाही, जगून काय उपयोग वगैरे वगैरे. म्हणून हा काय केला, हा गेला भुवनेश्वरी मातेच्या मंदिरात. पण तिथे आपली जीभ कापायला लागला की काय उपयोग माझ्या जगण्याचा. ही जीभ जर माझी विद्या बोलू शकत नसेल तर काय उपयोग आहे जगण्याचा. म्हणून त्यांनी तो भयंकर कोपला होता, तो भयंकर असा त्रासला होता. आणि भुवनेश्वरी मातेला तो म्हणला की बाई हे काही शक्य नाही. तर भुवनेश्वरी माता त्याला म्हणले की भिल्लवडीमध्ये जा, तिथे एक सिद्ध पुरुष आहेत, ते तुला सुविद्य करतील. बरं म्हणला. आला. नरसिंह सरस्वती तिथे होते. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याला सुविद्य केलं आणि तो पुढे चांगला ब्राह्मण झाला आणि त्यांनी चांगलं त्याचं कार्य चांगलं चालू ठेवलं. आणि हे सगळं करत असताना मग भिल्लवडी ग्रामातून ते तिथून निघाले आणि अमरापूरला येऊन राहिले. अमरापूर म्हणजे आजचं अमरापूर हे नदीच्या पलीकडच्या तीरावर, अलीकडच्या तीरावरती आहे नरसिंहवाडी. नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी, त्याला अनेक नाव आहेत. तर तिथे ते येऊन राहिले. तिथे एक औदुंबर आहे, त्या औदुंबरामध्ये 64 योगिनी आहेत. अनेक तीर्थ तिथे आहेत. पंचगंगाचा संगम आहे. पंचगंगा संगम झाल्यामुळे तिथे ही जागा अशी मोठी पवित्र मानली जाते. तिथे महाराज येऊन राहिले. जंगल होतं पूर्वी, आत्ता जसं जितकं दिसतं तसं काहीही शहरीकरण तिथे नव्हतं, जंगल होतं. ते काय करायचे, अमरापूरला दररोज भिक्षा मागायला म्हणून जात असत. सगळे ब्राह्मण सोडून ते एका घरी जायचे आणि त्या घरातून ते भिक्षा मागायचे. आणि त्या भिक्षेमध्ये कधी काही मिळायचं, कधी काही नाही मिळायचं, कधी काही नाही तर त्यांना त्या घेवड्याच्या शेंगा मिळायच्या, सगळं काय मिळायचं. एक दिवस काय झालं, ते गेले होते, भिक्षामदेही म्हणले, भिक्षा घेतली आणि त्यांनी तो त्या घेवड्याच्या वेलाकडे बघितलं आणि त्या घेवड्याच्या वेलाचं जे मूळ आहे ते उपटलं आणि दिलं टाकून. उपटून टाकून दिलं. त्याची बायको जी होती त्या ब्राह्मणाची, ती बायको म्हणली आम्ही काय या यतीश्वरांचं मारलं होतं घोडं, म्हणून हे असं वागलंय. कधी आम्हाला काही भिक्षा नाही मिळाली तर आम्हाला निदान या शेंगा तरी होत्या, त्या शेंगा आम्ही खायचो. आता हेही त्यांनी हरवून घेतलं, आता कसं करायचं. आठवतंय का कालचं श्रीपादांचं चरित्र, त्यात होती की नाही हा उल्लेख. तर या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तो जो ब्राह्मण होता तो म्हणला की आपल्याला काही दत्तांची, गुरूंची करणी जी काही असते, त्यांची जी काही लीला असते ती आपल्याला कळत नाही, ती अगम्य असते. यातून काहीतरी चांगलं होणार असेल म्हणूनच महाराजांनी ते तसं केलं असेल. माझी त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा आहे की याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून असं घडलं असणार. तर त्या पद्धतीने त्यांनी ते म्हणले. आणि मग दुसऱ्या दिवशी काय केलं, आता ते वेल तर आता काय तुटला ना पूर्ण, तर मग काय ते अंगण स्वच्छ करावं म्हणून तो ब्राह्मण गेला. त्यांनी तो वेल मूळ असं ते काय उरलेलं होतं ते खणून काढायला गेलं. खणून काढताना त्याला खाली एक धनाचा हंडा सापडला. कळलं महाराजांनी का वेल काढला होता, कारण त्यांच्यावर त्यांची कृपा झाली होती आणि त्यांनी ऐश्वर दिलं. भक्ती अर्थातच वाढत होती. तो येऊन जाऊन असायचा, महाराजांचं दर्शन घ्यायचा, महाराज सगळं करत असत. आणि हे सगळं करत असताना एक दिवस त्यांनी एक असा एक व्यक्ती होता. महाराज रोज आहे ना कृष्णेच्या पात्रात जायचे आणि जेव्हा ते त्या कृष्णेच्या पात्रात जायचे ना, तो कृष्णेचं पात्र जे आहे नदीचं पाणी त्याचं दुभंगायचं आणि महाराज तिथून आत जायचे. एक ब्राह्मण त्यांच्या मागे मागे गेला
तिथे आतमध्ये 64 योगिनी त्यांची पूजा करत असत. ते त्या ब्राह्मणाने बघितलं. हे सगळं झालं आणि हे झाल्यानंतर ते ब्राह्मण आले. त्यांनी विचार, तू का आलास इथे? हे बाहेर कुठे काही बोलायचं नाही असं त्यांनी त्याला समजावलं. आणि हे सगळं केल्यानंतर योगिनींकडनं पूजा स्वीकारली आणि त्यांना असं कळलं की इथे आता आपलं वास्तव्य जे आहे नरसिंहवाडीमधलं, अमरापुरामधलं, ते आता आपल्याला इथून आपलं प्रस्थान ठेवायचं आहे. तब्बल 12 वर्ष महाराज नरसिंहवाडीला होते. वाडीचं महत्त्व जाणून घ्या. तब्बल 12 वर्ष तिथे ते होते आणि त्यांनी प्रस्थान ठेवलं. प्रस्थान ठेवल्याबरोबर त्या 64 योगिनींना कळलं की अरे असं कसं, आता ह्यांनी हे गेले तर आम्ही पूजा कोणाची करायची. त्या आल्या धावून. त्या म्हणल्या की महाराज असं करू नका, आमची उपेक्षा करू नका. तर महाराज सांगितलं, मी कुठेही जात नाही आहे. माझ्या मनोहारी पादुका मी इथे ठेवतोय, अन्नपूर्णी पण ठेवतोय. हे सगळे इथे असतील, तुमची पूजा इथे सगळी तुम्ही करत राहा असं त्यांनी सांगितलं. आणि महाराज निघाले. महाराज निघाल्यावरती तिथे जात असताना तिथून जेव्हा ते निघाले तेव्हा शिरोळ गावामध्ये एक स्त्री होती. त्या स्त्रीची ना मुलं वाचत नसत. खूप कष्ट पडतात ना, खूप कष्टांना तुम्ही जेव्हा सहन करता ना, त्याच्यानंतर ती जी कृपा होते ना ती अखंडित राहते. त्या शिरोळ ग्रामातली जी बाई होती तिला तिची मुलं गर्भपात होत असे सारखा. तर एक दिवस असं झालं की तिला सांगितलं गेलं की तुम्ही अशी अशी पूजा करा, श्रीचरणांची पूजा करा, तिथे पादुका आहेत त्या पादुकांची पूजा करा, नरसिंह सरस्वती, असं त्या बाईला कोणी सांगितलं. त्याप्रमाणे तिने करायला सुरुवात केली. 10 दिवसपर्यंत तुम्ही असं करायचं आहे वगैरे वगैरे काय 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 तिला सांगितलेलं होतं. ते सगळं तिने करायला लागली. ती करायला लागल्यानंतर तिला असं दिसून आलं तिसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये की एक ब्रह्मपिशाच तिथे येऊन तिचा मूल मारायचा प्रयत्न करत आहे. आणि ते करत असताना तिच्या समोर साक्षात दत्त उभे राहिले की असं मी होऊ देणार नाही, माझ्या भक्तांचं मी कायम रक्षण करेन. ब्रह्मपिशाच म्हणला, हिनी माझे पैसे बुडवलेले आहेत. तो लोभी होता. त्यामुळे मी हिची संतती जगू देणार नाही, हिला आनंद मी मिळू देणार नाही, हिला सुख मी मिळू देणार नाही. आणि तुम्ही तुमच्या भक्त रक्षणासाठी माझ्यावरती अन्याय करू नका, पक्षपात करू नका असं ते म्हणले. ब्रह्मपिशाचं ते म्हणलं त्यांना. आणि नाही, असं काही होणार नाही. ती जे तुला देईल ते तू स्वीकारायचं आणि मुक्त व्हायचंस. तो जो काही विप्रसंबंध होता तो म्हणला की महाराज तुम्ही एवढी मोठी कृपा केलीत, मला मुक्ती करायला तुम्ही स्वतः आलात, ती जे मला देईल ते मी स्वीकारेन. मग त्या ब्राह्मण स्त्रीने त्यांना काय दिलं ते घेतलं. पुढे तिला मुलगा झाला. तो काही दिवसांनंतर, काही वर्षांनंतर तो मुलगा काही कारणामुळे गतप्राण झाला. आता गंमत बघा, आता एवढं दत्त महाराजांनी केलेलं आहे म्हणलं तर स्वाभाविकच आहे ना हा प्रश्न त्या स्त्रीला सुद्धा पडला की दत्त महाराजांनी सांगितलं, गुरुमाऊलींनी सांगितलं की हे होईल असं, जगेल म्हणून, आणि हे मेलं म्हणजे त्यांच्या वाक्याला, त्यांच्या शब्दाला, त्यांच्या आशीर्वादाला काहीच अर्थ उरला नाही का? असं बरंच काय काय झालं. झाल्यानंतर मग तिने शेवटी तिचे काही मुलगा होता तिने स्वतःला बांधून घेतलं त्या मुलाशी आणि ते काही पुढचे संस्कार करायला दिना. रात्र होत आली. रात्र झाल्यानंतर ती सगळे लोक म्हणले की तसं हे रात्री काही इथं राहण्यात काही अर्थ नाही. रात्रीतून त्या प्रेताला सुद्धा दुर्गंधी सुटेलच. आणि मग ती बाई दिली आपल्याला. म्हणून ते सगळे आपापल्या घरी निघून गेले. हे विप्र ब्राह्मण आणि ती बाई आणि ते मूल हे तिथे जंगलात राहिलं. त्यावेळेस तिथे यती आला. ते काय झालं म्हणजे असं झालं. मग तिने सगळं समजावलं. मग त्याने बरंच काय काय तिला समजून सांगितलं. तेवढं सगळं समजून सांगण्यात आत्ता आपल्याकडे वेळ नाही. तर ते सगळं समजून सांगितलं म्हणजे की असं करू नकोस, ठीक आहे, तुला जर असं वाटतंय, तुझी जी श्रद्धा आहे तेवढी, तर जिथे तुला हे सांगितलं गेलं त्या गुरुपादुकांपाशी याला घेऊन जा. तिथे तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुझ्या या समस्येचं निराकरण तिथे होईल. ती बाई, तो विप्र, ते मूल, हे सगळेजण ते प्रेताला घेऊन तिथे आले. तिथे आल्यानंतर त्या बाईने त्या पादुकांवरती आपलं डोकं फोडून घेतलं. पादुका रक्तानी भरल्या की असं कसं केलंस, काय केलंस वगैरे. तर त्यावेळेस नरसिंह सरस्वती इथे प्रकट झाले आणि म्हणले, काय झालं बघूयात तरी, आण तुझ्या मुलाला. प्राणवायू बाहेर राहून गेला. तो त्यांनी त्या प्राणवायूला परत तिथे सोडलं. मुलगा जिवंत झाला. मुलगा जिवंत झाल्यानंतर त्या बाईला कळलं की अरे आपण किती चुकीचे वागलो आहोत. केवळ मायेला लपेटून बसल्यामुळे आपण साक्षात गुरूंविरुद्ध बोललो, गुरूंच्या विरुद्ध वाईट बोललो, त्यांना वाटेल तसं बोललेलो आहोत. तिला पश्चात्ताप झाला. तिने लगेच आंघोळ केली, पाणी आणून त्या पादुका स्वच्छ धुतल्या, माफी मागितली
आणि मग तो बाळा जिवंत झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक आले तेव्हा त्यांना कळलं की अरे हा चमत्कार आहे. महाराज तिथून पुढे निघून गेले होते. तोपर्यंत ते आले, ते एका गावी राहिले. तिथं राहिल्यानंतर काय गंमत झाली, एक दिवस आहे ना महाराज असे एका गावाबाहेर राहत होते संगमावरती. तिथून ते रोज गावामध्ये जाऊन भिक्षा मागायचे. भिक्षा मागत असताना ते एका घरी गेले आणि त्या घरी गेल्यानंतर तो विप्र जो होता, त्या घरातला जो पुरुष होता, तो बाहेर भिक्षा मागायला गेला होता. घरामध्ये बाई होती. बाईंनी लगेच महाराज आले म्हटल्यानंतर त्यांना बैसाकार करून दिला, बैठक करून दिली. म्हणजे महाराज बसा, पती इतक्यात बाहेरून येतीलच, त्यांनी जे काही धान्य वगैरे जे काही ते आणतील त्याचं मी तुम्हाला स्वयंपाक करून भिक्षा देईन, तोपर्यंत तुम्ही इथे बसावं असं त्यांनी त्यांना विनंती केली. महाराज बसले. महाराज बसल्यानंतर ते म्हटले की तू खोटं का बोलते, तुझ्याकडे ती म्हैशी आहे, म्हणजे म्हैस आहे, तिचं दूध तू आम्हाला काढून आणून दे. ती बाई होती, विप्रस्त्री जी होती, ती म्हणली महाराज तिचं दूध येत नाही, आम्ही तिला बैल म्हणून पोसतो, तिच्या नाकात आम्ही बेसन घातलेली आहे, वजन वगैरे व्हायला किंवा सामान वगैरे ओढायला आम्ही तिला कामाला लावतो. ती म्हणजे खोटं बोलू नको, जा आणि तिचं दूध काढून आम्हाला आणून दे. गुरुवचन प्रमाण म्हटल्यानंतर ती बाई पण निघाली. तिने भांडी घेतली, तिने जाऊन म्हशीला दोहून तिने दूध काढलं. दूध आलं, वंध्या म्हशीला दूध आलं. मग ती आल्यानंतर चमत्कार घडला. तिने काय केलं, ते दूध घेतलं, आतमध्ये जाऊन तापवलं. तापवल्यावरती ते गार करून महाराजांना प्यायला दिलं. आणि हा चमत्कार त्यांनी नंतर आपले जे काही पती त्यांनाही सांगितला. कर्णोपकर्णी ही वार्ता पोचली तिथल्या राजाला. हे काय चमत्कार घडला, हे महापुरुष आहे तिथे आलेले, आपण त्यांना आपल्या गावी राहायची विनंती करूयात, त्यांच्यासाठी मठ बांधून देऊयात. म्हणून तो राजा आपलं सगळं सैन्य, आपलं सगळं लोक घेऊन तिथे आला. महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना म्हणला की महाराज तुम्ही इथे आलेला आहात, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही इथे राहावं आणि इथे राहून तुम्ही मठ बांधून इथे वस्ती करा, तुम्हाला मी मठ बांधून देतो वगैरे सगळं करतो. महाराजांनी पण विचार केला की आता प्रकट होण्याची वेळ आलेली आहे, म्हणून ते म्हणले की बरे तुझ्या मनासारखे होऊ देत, जशी तुझी इच्छा असेल तसं होऊ देत असं म्हणलं. महाराजांना त्यांनी पालखीत बसवलं. स्वतः चालत चालत तो निघाला. गाणगापूर हे ते क्षेत्र. गाणगापुरी आला. येत असताना तिथे एक झाड होतं, त्या झाडाखाली एक ब्रह्मपिशाच्य होतं, ब्रह्मराक्षस होता. त्याला गुरुमाऊलीचं दर्शन झालं. दर्शन मात्रे तो मुक्त झाला. त्याने नमस्कार केला, त्याला पुढे सद्गती मिळाली. मग तिथे एक मठ बांधला गेला. त्या मठामध्ये महाराज राहू लागले असताना तिथे जी काही गंमत चालू होती, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. अनेक लोक येत असे, अनेक लोकांची शंका निरसन होत होतं. सगळं होत असताना पुढे त्रिविक्रम भारती म्हणून एक सद्गृहस्थ होते. त्यांचं एक तत्व होतं, ते दत्ताला मानत असत. त्यामुळे दत्त असे मानवावतारात वगैरे येणार. त्यांची मानसपूजेची फार मोठी साधना होती. आणि एक दिवस काय झालं, दत्त म्हणजे नृसिंह सरस्वती हे तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर त्या दिवशी त्याची मानसपूजा नीट होईना त्रिविक्रम भारतींची. त्यांनी क्षणभर दुसरीकडे बघितलं तर ते जे मानसपूजेमध्ये जे त्यांना दिसत होतं त्याचं मूर्त रूप म्हणजे नृसिंह सरस्वती त्यांना दिसले आणि त्यांना कळलं की अरे दत्तावतार साक्षात तिथे असताना मी मानसपूजा करत बसलोय. असं समजून ते म्हणले की मग ते तिथे गेले, त्यांच्या पायी पडले, नमस्कार केला. त्रिविक्रम भारतींना सरस्वतींनी अनुग्रह दिला. ही ती कथा. आणि त्याच्यानंतर काय झालं, तिथला जो एक राजा होता, त्या राजा होता म्लेंछ. त्या म्लेंछ राजाकडे 2 ब्राह्मण गेले. 2 ब्राह्मण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जसा तू या जमिनीचा राजा आहेस तसे आम्ही ब्राह्मणांचे राजे. तुझ्या राज्यात जे कोणी असतील, तुझ्या दरबारात जे कोणी असतील त्यांच्याशी आमची वादविवाद करावं. वादविवादाला आले ते लोक, या लोकांना जे कोण लोक आले त्यांना या 2 ब्राह्मणांनी पराभूत केलं. आणि ते राजाला म्हणले की राजा आता तुझ्या दरबारात, तुझ्या या गावात, तुझ्या राजधानीत कोणीच असं उरलेलं नाही की जे आमच्याबरोबर वाद करेल. जसा तू राजा तसे आम्ही ब्राह्मणांचे राजे. आता आम्ही काय करतो, आम्ही गावोगावी जातो आणि जयपत्र घेऊन येतो, तशी तू आम्हाला परवानगी दे. त्याचं काय जात आहे, बरोबर आहे ना. त्याला काय पडली आहे, तो म्लेंछ. जायचं आहे जा. म्लेंछांपुढे पुढे वेदमधून ह्यांनी जे पाप केलं होतं हे त्यांना भोगायचंच होतं. आणि हे जे भोगायचं होतं त्यासाठी हे बाहेर पडले आता. आणि बाहेर पडले, गावोगावी जाऊन लोकांची वाद घालून, त्यांना हिणवून, त्यांना चिडवून, त्यांना त्रास देऊन, त्यांना हिडीस करून या सगळ्यांची ते लोकांनी काय केलं, जयपत्र लिहून घेतले. असं करत 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 ते आले त्रिविक्रम भारतींसमोर. त्रिविक्रम भारतींसमोर आले, म्हणे कर वाद, नाही तर दे लिहून की तुम्ही जिंकला,
आणि मी हरलो. त्रिविक्रम भारती म्हणले की नाही, मला ती ताकद नाही, आमचे गुरु गणगापुरी असतात, तुम्ही तिथे चला आणि गुरु जे सांगतील त्याप्रमाणे ते होईल. गुरु म्हणले हारपत्र लिहून दे, तुझ्यासाठी जेवपत्र लिहून दे, मी लिहून दे. ही गुरुचरणावरची निष्ठा, हा गुरुचरणांवरचा विश्वास. निघाले. आता त्रिविक्रम भारतीसारखा महामुनी आहे. आपण जोपर्यंत आपल्याला माहीत नसतं समोरचा कसा आहे तोपर्यंत आपण त्याची चांगलं वागावं. जेव्हा कळत तो वाईट आहे आपण आपला मार्ग बदलावा. पण आता या त्रिविक्रम भारती जो मुनी आहे, महामुनी आहे, ह्याला चालवलं आणि हे 2 ब्राह्मण स्वतः पालखीतून निघाले. घडलं की नाही परत एक पाप. कर्म कसं काम करत असताना आपलं खरंच कळत नाही. मग ते निघाल्यानंतर ते गणगापुरी आले. गणगापुरी आल्यानंतर त्रिविक्रम भारतीने सांगितलं की हे 2 ब्राह्मण आलेले आहेत, ही त्यांची अशी अशी कहाणी आहे आणि हे असं असं त्यांना करायचं आहे. तुमची आज्ञा असेल त्याप्रमाणे ते करूयात. बरं म्हणले महाराज. बसवलं. महाराजांना जरी सांगितलं की बस, आता म्हणे की ते 2 ब्राह्मण म्हणले आता वाद करा आमच्याशी, नाहीतर आम्हाला जयपत्र लिहून द्या, ते आम्ही जिंकलो. महाराज म्हणले कशाला असं करता, तुम्ही वेद ब्राह्मण म्हणवताय, एवढे पंडित म्हणवताय, एवढे विद्वान आहात, कशाला असं करताय, या चुकीच्या गोष्टी करू नका. नाही ऐकलं आणि वाद करा. महाराज म्हणले ठीक आहे. त्यांनी अख्ख्या वेदांचं विवरण करून सांगितलं. नरसिंह सरस्वतींनी या 2 ब्राह्मणांना अख्ख्या वेदांचं विवरण करून सांगितलं की ते वेद कसे पर्वतराशींसारखे होते, त्याच्यातलं 3 मुष्टी कसं मिळालं, ते 3 मुष्टी मिळाल्यानंतर ते कसं संपत ना, ते किती घाबरले सगळे लोक की हे माझ्याकडनं कसं शिकून होणार. हे सगळं त्यांनी समजावून सांगितलं. पण या 2 मंडळींवरती काडीचा फरक पडला नाही. ते म्हणजे नाही, वाद करा नाही तर लिहून द्या. हे सगळं झालं करून मग महाराज म्हणले ठीक आहे, तुम्हाला वादच करायचा आहे ना, तर तिकडनं दूरून एक माणूस चाललेला होता. महाराजांनी आपल्या शिष्यानं सांगितलं हा माझा दंडक घ्या आणि त्या माणसाला बोलवा. बोलवलं. कोण तू? म्हणजे मी मातंग पतित. बरे. 7 रेषा त्यांनी शिष्याच्या हस्ते काढवल्या. 7 रेषा काढवल्यानंतर सांगितलं की तू एक रेष उल्लंघत ये. मग तो एक रेष उल्लंघत येत असताना त्याला त्याची नावं, त्याचे पूर्वीचे जन्म सगळं आठवलं, बन्न राखा आठवलं, बरंच काय काय त्याला पुढे आठवलं. मग क्षत्रिय धर्म आठवला. मग क्षत्रियातून शेवटी तो अध्यापक झाला. 7 रेष ओलांडताना अध्यापक झाला, ब्राह्मण झाला. म्हणला आता ये, हे 2 ब्राह्मण वाद करायला, तू यांच्यावर वाद घाल. हे सगळं बघितल्यानंतर मात्र त्या 2 ब्राह्मणांना अत्यंत भीती वाटू लागली. हृदयशूळ उठला. त्यामुळे आपण हे काय करून बसलोय. त्यांनी गुरुचरणांची माफी मागितली. त्यामुळे हे चुकलं आमचं. त्यामुळे तुम्ही ब्राह्मण असून लेंछांपुढे वेद पडलात, त्रिविक्रम भारतीसारखा महामुनी चालवलात, त्याला प्रक्षोभवलात तुम्ही. तुम्हाला एवढं समजून सांगून सुद्धा तुम्ही समजेना. तर या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्हाला कळलं, तुमची चूक कळल्यावर तुम्ही शांत रूपाने जरी असलात तरी तुम्ही ब्रह्मराक्षसी होणार आणि पुढे एक जो कोणी मुनी तुमच्याकडे येईल तो तुम्हाला मुक्ती देईल. ते 2 निघून गेले ब्राह्मण. आणि हा जो कोण म्हणून मुलगा माणूस होता, मातंग जो होता, त्याला महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणले, महाराजांना तो म्हणला मी एवढा छान झाला, आता मला इथंच राहू दे. म्हणून नाही, तू जा. का जा? कारण तुझा जो देह आहे तो अजून पतिताचाच आहे. तो देह पवित्र व्हायला हवा. 8वा गोष्ट वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्रांची. मोठा पाषाण घेऊन जेव्हा वशिष्ठांना मारायला तेव्हा त्याला कळलं, अरे जर मी यांना मारलं तर मला ब्रह्मर्षी कोण म्हणणार. मग त्याचा देह जेव्हा भस्मीभूत झाला आणि तो नवीन देह धारण करता झाला तेव्हा यांनी त्याला ब्रह्मर्षी म्हणलंय. मग हे सगळं झालं. मग ते त्याला सांगितलं एक लोभी ब्राह्मणाकडनं. मग त्यांना त्यांच्या कमंडलूतलं थोडं पाणी त्याच्यावरती प्रोक्षण करून त्यांच्या अंगावर जी विभूती होती ती विभूती त्यांनी पुसायला लावली. विभूती गेल्यानंतर त्याला काहीच आठवेना. तो परत म्हणला असं काय झालं म्हणून तो आपापल्या स्त्रीबरोबर आणि मुलांबरोबर आपल्या घरी निघून गेला. मग तिथे महाराजांनी त्यांना सगळ्यांना भस्म महिमा सांगितला आहे. त्याच्यानंतर रुद्राध्याय महिमा सांगितला आहे. त्याच्यानंतर महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कसं कुठे बोललं पाहिजे, राहिलं पाहिजे,
तुमचं कर्म कसं असलं पाहिजे, कुठे जेवावं कुठे जेवू नये, याची कथा फार सुरस आहे. त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता जो कधीही परान्न घेत नसे आणि त्याच्या बायकोला मात्र खूप इच्छा असायची, आपण एवढे लोक बोलवायला जातात, सगळेजण जातात, एवढी पक्वान्न खातात, आपल्याला का नाही मिळत, आपणही जायला पाहिजे. तर तिने एकदा दोनदा आपल्या पतीला विचारलं. पती म्हणलं मी तर परान्न घेत नाही, त्यामुळे आपण काही जायचं नाही. एक दिवस तिने परत विचारलं, म्हणजे की तुझी इच्छा आहे ना, तू जा, मला नको बोलवूस. ती स्त्री गेल्यानंतर म्हणजे की ब्राह्मण तुमचा पती असेल तर तुम्ही जेव्हा नाही तर तुम्ही घरी परत जा, असं तिथल्या त्या यजमानांनी तिला सांगितलं. आणि ती परत आली. ती चिडल्यानंतर त्याचं निरासन करायचं म्हणजे आपण चला जाऊ गुरूंकडे. म्हणून हे दोघे जण आले गुरूंकडे, नरसिंह सरस्वतींकडे. नरसिंह सरस्वतीने सांगितलं, घरातल्या बाईला कधी त्रास देऊ नको, तिला क्षोभवू नकोस, जा बाबा जेवायला. महाराज म्हणले, माझं व्रताचं, जा बाबा जेवायला. दुसऱ्या दिवशी आमंत्रण आलं, हे दोघे गेले. बसल्यानंतर तिला काय दिसलं, ते ज्या ताटात जेवतायत त्याच ताटामध्ये अदृश्य रूपाने डुकरं, कुत्री असे सगळे घाणप्राणी पण जेवतायत. हो, कुठे अन्न घ्यावं आणि कुठे नाही घेऊ हे महाराजांनी तिथे समजावून सांगितलंय त्या दोघांना. ह्याच्यातच अजूनही एक मृतसंजीवनीचा अध्याय त्यात त्यांनी सांगितलेला आहे. मग हे सगळं कर्म निरूपण त्यांनी करून सांगितलं. कसा व्यवहार असावा, पतिव्रतेचा कसा व्यवहार असावा, मनुष्याचा कसा व्यवहार असावा, कुठे खावं कुठे खाऊ नये, कुठे झोपावं तर कसं झोपावं, आपल्या घरी असताना पूर्व दिशेला, श्वशुरांच्या घरी असताना पश्चिम दिशेला, प्रवासात असताना दक्षिण दिशेला, कधीही उत्तरेला तोंड करून झोपू नये, हे सगळं महाराजांनी सांगितलंय. ह्याच्या मागे ते सगळं करत, ते सगळे 35, 36, 37 हे तीनही अध्याय त्याच्यामध्ये सगळे आहेत. गायत्रीचा महिमा एक एक अक्षराची उलगड करून त्यांनी सांगितलेली आहे. त्या सगळ्या अक्षरांचा महिमा काय आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. हे सगळं जेव्हा ते करत होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा हे सगळं झालं, त्या बाईलाही पटलं की अरे नाही, असं परान्न भोजन घेणं योग्य नाही, त्याची किती पापं होतात, कुठल्या कुठल्या योनींमधून फिरावं लागतं, किती त्याचा त्रास होतो, हे सगळं महाराजांनी सांगितल्यानंतर तिला ते पटलं सांगण्यापेक्षा तिला ते दिसलं ना. मग दिसलं म्हणल्यानंतर कोण जाऊन परत म्हणेल दे मला म्हणून, नाही की नाही. कसं आहे, आपल्याला आपल्या घरी लहान मुलं असतं की नाही, त्या लहान मुलाला आपण म्हणलं नको करू, ते जाऊन तेच करतंय. पण आपण जर त्याला दाखवलं की हे केल्यानंतर असं होतं, ते घडलेलं दिसल्यानंतर ते मुलं म्हणतं की नाही बाबा मी हे परत कधी करणार नाही. तसं त्यांनी तिला अशा पद्धतीने समजून दिलं, लहान मुलं आहे, गुरु माऊली आहे, त्याच्यासाठी सगळीच मुलं, तिने समजून जा बाई तुला जायचं आहे ना, जा, बघतो मी, नंतर सगळं मी सांभाळून घेईन. आईसारखंच ते जपतात सगळ्यांना. मग त्यांनी गुरु माऊलींनी सगळं सांगितल्यानंतर त्या बाईला कळलं की हे असं काही करायचं नसतं, आपण आपल्या घरी बरे. मग झालं. मग पुढच्या अध्यायामध्ये काय झालं, एक कुठला तरी अजून एक ब्राह्मण जो आहे तो गाणगापुरी आला होता. त्याला अशी इच्छा होती की आपण महाराजांना जीव घालावं, एवढी माफक इच्छा. तो घेऊन आला. ते येऊन बघतो तर काय, तिथे रोजच्या रोज मोठमोठ्या समाराधना चालू, रोज हजारोंच्या पंक्ती उठताय. ह्याला संधी कधी मिळणार. वर जो काय घेऊन आला होता तो तिघांपुरतं अन्न, एक नैवेद्य, एक महाराज, एक स्वतः, ह्याला कधी संधी मिळणार. हा बिचारा बसलेला, रोज यायचा, रोज जेवायचा, परत जाऊन बसायचा, परत दुसऱ्याशी कोणतरी दुसरं करणार, परत जेवायचा, परत बसायचा, परत यायचा, परत बसायचा. लोक टिंगल करायला लागले त्याची. आणि ही टिंगल करता करता त्याला असं काय, नुसतंच तू येऊन खातोस, शोकावलायस नुसताच. आणि ही वार्ता महाराजांना कळली. गुरु कृपा आणि गुरु आशीर्वाद ह्याच्यावरती आपण काल बोललो. तर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि त्या कळल्याबरोबर महाराजांनी त्यांना सांगितलं उद्या तू समाराधना कर, जा बोलव सगळ्यांना. गेला. सगळे टिंगल करतात, अरे तू काय करणार. नाही मी समाराधना करणार आहे, तुम्ही सगळ्यांनी या, महाराजांचा निरोप आहे, तुम्ही सगळ्यांनी या जेवायला. हो का, तुझ्याकडे तर काय असणार आहे, एक एक दाणा तरी येईल का म्हणे आम्हाला खायला, एवढ्या लोकांना बोलवतोयस, गाव जेवण घालतोयस, एक अन्नाचं शीत तरी येईल का आम्हाला. मग दुसरा म्हणला की अरे नाही, मठामध्येच खूप साधन सामुग्री आहे, तिचाच वापर करून हा आयत्या पिठावरती ओढतोय रे गोट्या, असं करू. त्याची टिंगलच करतं, कोणी त्याचं आमंत्रण स्वीकारायलाच तयार नाही. तो परत महाराजांकडे आला. महाराजांना म्हणलं महाराज हे असं चाललंय, काय करू. महाराज म्हणले की ठीक आहे, हरकत नाही. त्याने त्यांच्या शिष्यांना पाठवलं.
शिष्यानं सांगितलं या महाराजांचा आदेश आहे. मग म्हणले की ओके बरं येतो हां. निघाले. आता हे आल्यानंतर त्यांनी काय सांगावं की तू स्वयंपाक जो करायचा आहे तो कर. तो स्वयंपाकाचा सीधा तिघांपुरताच आहे हो. ह्या सगळ्यांना कसं पुरायचं? सगळे ब्राह्मण जेवायला आले मौज बघायला. आता कसं करतो हा? मग हे सगळं करत असताना महाराजांना त्यांनी नमस्कार केला. महाराज त्यांना म्हणले की माझं जे वस्त्र मी देतोय ना तुला ते तू त्या अन्नावरती घाल. तू जो काय स्वयंपाक केलेला आहेस त्याच्यावरती घाल. आणि जे हवं आहे ना तेवढं लागेल तसं त्या वस्त्राखालून काढून घे. वस्त्र उघडायचं नाही. ते काढून घेऊन वाढ. नमस्कार करून म्हणला बरं महाराज तुम्ही सांगाल तसं. वाढू लागला. आता एवढे लोक जमा झाले. महाराज म्हणले की एकटा ब्राह्मण तर काय वाढू शकणार नाही, जरा याला मदत करा. 4 लोक उठले. त्यांनी सगळ्यांनी पंक्ती झाल्या. ब्राह्मण जेवले, घरातले जेवले, इतर सगळे जेवले. सगळ्यांना गावात दवंडी पिटवून लोकांना बोलवून आणलं. चला जेवा. हा ब्राह्मण हा समाराधना करतोय, तुम्ही जेवायला या. सगळ्यांना झालं. सगळे घरातले झाले. द्विपाद चतुष्पाद अगदी जलचर सुद्धा जेवले यथेच्छ. सगळी समाराधना झाली. त्या दिवशी जेवलेले सगळे ब्राह्मण हा असा प्रसाद कधी खाल्लाच नव्हता. आणि मग सगळी जेवण झाली. कोणीही उरलं नाही. मग महाराज आणि हा ब्राह्मण जेवू बसले. आणि त्यांनी जेव्हा ते वस्त्र काढलं तेव्हा जेवढा स्वयंपाक त्यांनी आधी केलेला होता की नाही तेवढाच स्वयंपाक तिथे होता. हे कसं घडलं? साक्षात अन्नपूर्णी देवी महाराजांनी तिथे प्रार्थली होती. तिला बोलवलं होतं आणि त्या अन्नपूर्णा देवीने सगळ्यांचं अन्न दिलं होतं. सगळ्यांना पुरेसं अन्न दिलं होतं. ह्या अशा घटना खूप घडलेल्या आहेत. दत्त महाराज कवीश्वरांच्या आईंनी सुद्धा हे करून दाखवलेलं आहे. मागच्या शतकातली गोष्ट आहे. आठवत आहे का ती गोष्ट? जेव्हा दत्त महाराज कवीश्वरांच्या वडिलांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होता त्यावेळेस हे अन्न एवढ्या लोकांना कसं पुरणार हा त्या संयोजकांना जेव्हा प्रश्न पडला तेव्हा त्यांच्या आईंनी सांगितलं दत्ता ह्या अक्षता घे आणि टाक त्या भंडाऱ्याच्या पातेल्यात, बघते मी कसं अन्न कमी पडतं. आणि त्या अन्नामध्ये 25,000च्या अनेक पंक्ती उठलेल्या आहेत. हा चमत्कार मागच्या शतकात घडला आहे. त्यासाठी तुमच्या अंगातलं देवतत्व जागृत अवस्थेत लागतं, कुंडलिनी शक्ती जागृत अवस्थेत लागते. आणि ह्याहून पलीकडे तुम्हाला तुमच्या गुरुची कृपा लागते. हे सगळं घडलं, आत्ताही घडलेलं आहे. डोळसपणे बघा. हे सगळं घडलं आणि मग तो ब्राह्मण जेवला. त्याच्याबरोबर सगळं झालं. त्याची समाराधना पूर्ण झाली. तो पुढे निघून गेला आपापल्या गावी. जेव्हा तो परत गेला आणि त्याच्यानंतर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सहस्त्र भोजन जेवलेले आहेत बरं का. अन्न किती जणांचं होतं? 3 जणांचं. सहस्त्र भोजन जेवले. आणि हे सगळं सहस्त्र भोजन जेवल्यानंतर पुढे एके ठिकाणी एक वृद्ध बाई त्यांना रोज नमस्कार करायला यायची. रोज यायची. ती म्हणायची नमस्कार करायची, निघून जायची. तिला दुःख होतं. तिला मुलंच नव्हतं. 60 वर्षांची. महाराजांच्या कृपेने तिला मुलगा झाला. चमत्कार आहे ना. बरं, जेव्हा लोकांना असे प्रश्न पडतात ना की आता हे कसं झालं, म्हणजे जो मी मगाशी म्हणलं की मृतसंजीवनी जसा एक आहे, माहूर क्षेत्राची एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा ब्राह्मण नवरा जो होता ते लोक आले की त्याला बरं नव्हतं. मग ते घेऊन येत असताना मध्येच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर काय असं कसं झालं? बऱ्याच लोकांनी प्रश्न केला कसं झालं असं. ते म्हणतात मी ब्रह्माकडनं अजून पुढचं आयुष्य मागून घेतलं. कळतील का या गोष्टी आपल्याला? योग शक्ती त्याच्यासाठी किती मोठी पाहिजे आणि तुम्ही किती योगी व्हा हो. दत्त होणार आहात का? दत्तावतार होणार आहात का? म्हणून भक्ती करायची, म्हणून नामस्मरण करायचं. सातत्याने नामस्मरण करणाऱ्यांना देव पावतो. तो त्यांच्यासाठी उभा राहतो, त्यांना मदत करतो. त्यांचं रक्षण करण्याची सगळी जबाबदारी त्याची असते. त्या वृद्धेला मूल झालं, ती आनंदी झाली. आणि ह्याच्यानंतर काय गंमत झाली, पुढे एक मी जे मगाशी म्हणलं सुरुवातीला कुष्ठ, तसा एक कुष्ठ जो आहे तो कुष्ठरोगी त्यांच्याकडे आला. महाराज त्यांना बघितलं सर्वांगी कुष्ठ झालेलं होतं. त्याला सांगितलं हे जे काही एक शुष्क काष्ठ आहे औदुंबराचं, हे शुष्क झालेलं काष्ठ आहे, ते घे, संगमाच्या मातीत लाव आणि त्याला रोज पाणी घाल. बरे गेला. रोज पाणी घालायचं, रोज न चुकता. निष्ठा पाहिजे, भक्ती पाहिजे, समर्पण पाहिजे. लोक त्याला वेड्यात करायला लागले, अरे तुझं कुष्ठ बरंच होणार नाही म्हणून महाराज तुला ही अशी काहीतरी गंमत सांगितली, कर बाबा म्हणून.
त्या शुष्क काष्ठाला कशी पालवी फुटेल? हे सगळं झालं. एक दिवशी महाराज तिकडनं जात असताना ते बघत होते की तो ब्राह्मण जो आहे तो नित्य नियमाने त्याला पाणी घालतोय, न चुकता, न कंटाळता, कुठलाही त्रास, कुठलाही अविश्वास न दाखवता तो ते करतोय. आणि मग महाराजांनी त्याला कळलं की तुझा भाव मी जाणला, आणि आपल्या कमंडलूतलं पाणी त्यांनी त्या शुष्क काष्ठावरती ओतलं आणि त्याला पालवी फुटली आणि याचं गोष्ट गेलं. 3 वेळा महाराजांनी 3 वेगवेगळे कुष्ठरोगी बरे केलेत, आणि त्या 3ही पद्धती वेगवेगळ्या आहेत. दुसऱ्या पद्धतीमध्ये कसं आहे, तुळजाभवानीला जो ब्राह्मण जातो इथून त्याला हाकून लावतात, तू मला माणसाकडे का पाठवलंस? बरोबर आहे ना? मग तो दत्तावतार आहे हे त्याला तेव्हा माहित नव्हतं. तिथे का पाठवलंस? तो संदेह रूपाने आला म्हणून त्याला थोडंसं कुष्ठ राहिलं. महाराज म्हटले माझी भक्ती कर, माझं काव्य कर, कुष्ठ जाईल, गेलं. तिसरा कुष्ठरोगी जो बरा गेला ती रत्नाबाई. ती रत्नाबाई म्हणजे कोण होती? यांची पूर्वाश्रमीची बहीण होती. तिचं कुष्ठ बरं करताना त्यांनी काय सांगितलं तिला की तिची पापं वगैरे तर त्यांनी सगळी सांगून झाली की तिला कुष्ठरोगी का झाली वगैरे सगळं सांगितलं. पण त्यांनी काय सांगितलं? पापविनाशी तीर्थावरती जा, स्नान कर, तुझं कुष्ठ जाईल. 3 वेगळ्या पद्धतींनी कुष्ठरोगी त्यांनी बरे केलेले त्यांच्या या चरित्रामध्ये आहे, उल्लेख आहे याचा. त्यातला हा पहिला उल्लेख, दुसरा आणि तिसरा मी सांगून झाला आत्ताच. हे सगळं त्यांनी बरं केलंय. चरित्र असं वाचा. तर ते कुष्ठरोगी त्यांनी तो बरा केला. कुष्ठरोगी बरा केल्यानंतर एक दिवस काय झालं, सायनदेव जो आहे तो महाराजांकडे आला. महाराजांना म्हणलं मला भक्ती करायची. आमची भक्ती कठीण आहे बाबा, सोपी नाही आमची भक्ती. तर महाराजांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर त्यावेळेस महाराज होते संगमावरती. गाणगापूरचा जो संगम आहे की नाही तिथे ते होते. त्यांनी सांगितलं की आता पाऊस, वादळ, वारं सुरू झालेलं आहे, थंडी पडायला लागेल, तर तू जाऊन गाणगापुरी जाऊन तू विस्तव घेऊन ये, अग्नी घेऊन ये. तो निघाला तर जोर जोरात विजा चमकतायत, वारं वाहतंय, पाऊस वगैरे सगळं सुरू झालं. आणि जाताना महाराजांनी राहिलं की डावी आणि उजवीकडे बघायचं नाही, नाकासमोर जायचं, जाऊन परत यायचं, हे त्यांनी सांगितलं. आता हा निघाल्यानंतर असा जशी वीज चमकत होती त्याचा जो काही उजेड दिसत होता त्या उजेडाने तो जात होता. तो गेला, वेशीवरती पोहोचला, तिथल्या द्वारपाल सांगितलं अग्नी दे. महाराजांनी मागितला, अग्नी घेतला, परत निघाला. आता गंमत अशी असते ना, आपली गंमत अशी, आपल्याला कुतूहल फार असतं. महाराज सांगितलं आजूबाजू बघू नको. का बघू नको? बघतो ना काय आहे. म्हणून त्याने उजवीकडे असं बघितलं, त्याला दिसला एक मोठासा. तो घाबरला आणि तो आला डावीकडे अजून एक मोठासा. मग तो तसाच पळत सुटला. आणि पळत सुटला तर दुरून त्याला दिसलं की आपले महाराज जे आहेत ते सहस्त्र दीप प्रज्वलित केल्यासारखे, सहस्त्र रश्मी असल्यासारखे ते दिसत आहेत. त्यांना कळलं की हे कोण आहे? हे दत्तावतार आहे. तो तसाच आला, घाबरून तिथे पोचल्यानंतर त्यांनी महाराजांना तो विचारलं, घाबरलास का? तुझ्या रक्षणासाठी पाठवले होते. महाराज असे जपतात हे त्यांनी सांगितलं. आणि तो तिथं त्या सायनदेवावर त्यांनी कृपा केली, आमचं काव्य कर म्हणून सांगितलं. हे सगळ्या गोष्टी तिथे पुढे घडलेल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढे काय झालं की तिथे एक तंतिक होता, गाणगापुरीनं एक तंतिक होता. त्या तंतिकाचं काय असायचं, मी मल्लिकार्जुनाचीच, श्रीशैल्याचीच फक्त पूजा करतो, दुसरी पूजा करत नाही. तर महाराजांनी त्याला समजावून सांगितलं. सगळे लोक तिकडे गेले असताना तो महाराज म्हटला की चला तुला आत्ता श्रीपर्वत दाखवतो, चल. वस्त्र पकडलं, महाराज घेऊन गेले आकाशमार्गाने. त्याला आकाशमार्गाने घेऊन गेल्यानंतर त्याला श्रीपर्वत दर्शन दाखवलं. लोक तिथे होते तर तो घाबरला. तर दिसू द्यायचं होतं, कारण आधीनं म्हटलं तर आम्ही कुठे येतो, मी नाही येत, इथंच बघणार मी, असं म्हणून तो गेलाच नव्हता लोकांबरोबर. आता तिथे दिसला तर कशी गंमत होईल, म्हणून तो तिथे नव्हता. मग तिथं गेल्यानंतर तो लपून महाराजांनी त्याला परत आणलं. क्षौरकर्म केलेलं होतं तिथे, केसदान केलेले होते. आणि परत आल्यानंतर तू केस का कापले? श्रीपर्वती गेलो होतो. मग आधी नाही का सांगायचं गाड्या. महाराजांची कृपा तुमच्यावर कशी होईल हे माहीत नसतं. तसंच पुढे जात असताना नंदी नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याचं मी तुम्हाला जे सांगितलं की तो जो हा नंदी आहे तुळजापुरी गेलेला होता, तिथल्या देवीला त्यांनी त्रास दिला. देवी म्हटली तू तिकडे जा म्हणल्यानंतर तो मनुष्य मला कसा बरा करील हा संदेह धरून आलेला. मग त्याचा तो संदेह रूपाने जे काय तिळं मात्र उरलेलं होतं ते नष्ट केलं, त्याला काव्य सुरवलं. तसाच एक नरहरी म्हणून त्यांचा एक भक्त होता. त्याचं म्हणणं होतं की मी फक्त कल्लेश्वराची पूजा करणार. गाणगापुरी जे भक्त जाऊन आलेले आहेत त्यांना कल्लेश्वर सुद्धा माहीत आहे, जागृत देवस्थान आहे ते. कल्लेश्वराची पूजा करायचं. तर एक दिवस काय गंमत झाली, आणि फार छान पदर असायचा. आणि ते करताना एक दिवशी काय गंमत झाली, हा कल्लेश्वरासमोर बसला होता, पूजा करत होता.
डोळे मिटले तर त्याला त्या कल्लेश्वराच्या लिंगावरती महाराज दिसले, नरसिंह सरस्वती. कळे ना त्याला, असं कसं झालं. मग त्यांनी त्याला समजून सांगितलं की कल्लेश्वर मी हे कोणी वेगळे नाही, माझं काव्य तू कर. महाराजांचे 2 कवी आहेत बरं काय, एक नंदी आणि दुसरा नरहरी. हे काव्य त्यांनी करायला सुरुवात केली. आणि हे झाल्यानंतर पुढे एक दिवाळी सण आला. ही तर कथा फार सुरस आहे. दिवाळी सण आला. दिवाळीमध्ये त्यांचे 7 भक्त त्यांच्याकडे आले. महाराज तुम्ही माझ्याकडे यायचं दिवाळीला. बरं, सगळ्यांना सांगितलं. बरं, लोक भांडायला लागले. नाही, ह्याची पत बघून, त्याचा अधिकार बघून, त्याचं उच्च नीच श्रीमंत गरीब वगैरे बघून तुम्ही असा भेदभाव काय करायचा नाही बरं का, तुम्ही माझ्याकडे यायचं. भांडणं सुरू झाली. मग महाराजांनी काय म्हणले, महाराजांनी भिकेकाला बोलवलं. मी तुझ्याकडे येईन हे कुठेही बोलायचं नाही आणि ताबडतोब घरी जायचं. बरं, हसला, गेला. बरं वाटलं महाराज येणार. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 7ही जणांना सांगितलं की मी तुझ्या घरी येईन. ही वार्ता कळली गाणगापूर गावात सगळीकडे. गाणगापूरचे लोक आले, महाराज तुम्ही आम्हाला सोडून जायचं नाही. महाराज म्हणे नाही जाणार. दिवाळी सणाला महाराज 7 रूप घेते झाले, 7ही भक्तांकडे गेले आणि गाणगापुरात सुद्धा राहिले. हे कसं शक्य आहे? योगशक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही. दत्तावतार असल्याशिवाय हे शक्य नाही. ते तिथे राहिले. लोकांना पण आनंद झाला की तसे राहिले. आणि लोकांना नंतर कळलं, दिलेलं वस्त्र प्रत्येकानं बघायला माझ्याकडे महाराज येऊन गेलेत. मग लोकांना कळलं की महाराजांची ताकद किती मोठी आहे आणि ते नतमस्तक झाले. तेवढे आम्ही असं परत कधी भांडणार नाही. ही सगळी त्याची गंमत झाली. आणि मग एक दिवस तुम्ही जर कधी गाणगापुरी गेला असाल तर गाणगापुराच्या मंदिरातून असा एक रस्ता नदीवर जातो, भीमा नदीवरती. महाराज रोज त्या रस्त्याने जायचे, स्नान करायचे आणि परत यायचे रोज. आणि रोज त्या रस्त्याने जाताना ना तिथला एक शेतकरी त्यांच्या पुढे येऊन त्यांना नमस्कार करायचा. महाराज काही बोलायचे नाही, त्याचा नमस्कार फक्त स्वीकार करायचे, जायचे. परत येताना हा परत नमस्कार करायचा. महाराज परत नमस्कार स्वीकारायचे, परत मठामध्ये यायचे. मला 1 वर्ष चाललेलं होतं. एक दिवस तो ब्राह्मण आला, म्हणजे तो जो शेतकरी आहे तो आला, त्याने नमस्कार केला. महाराजांनी त्याला रोज तू असा येतोस का, कष्ट तोस रे बाबा. तर महाराज म्हणे नाही, आपला आशीर्वाद असावा, आपली कृपा असावी म्हणून मला फक्त नमस्कार असतो. बरं, काय पाहिजे तुला? म्हणजे महाराज शेत आहे, त्या शेतावर तुमची कृपादृष्टी एकदा फिरवा. महाराज म्हणले बरं ठीक आहे. बघितलं तर काय लावलंयस म्हणून विचारलं. म्हणजे जोंधळा लावलाय. बरं, तुझी जर माझ्यावर खरंच भक्ती असेल तर मी जे तुला सांगितलं ते करशील का? म्हणलं हो करेन. सगळं शेत कापून टाक. हे असं कसं? आता तर चांगलं टरवून फुगलंय ना, जोंधळा आलाय, हाताशी आलेला आहे. आता काढला की दोडा काही राजाला द्यायचा असतो, त्याचा वाटा तो दिला की बाकीचा वाटा मला काढायचं. काढून टाक. त्यांनी कुठलाही हा मी जो आत्ता बोललो तो विचार न करता मान्यता दिली. ठीक आहे, मी परत येण्याच्या शेत सगळं कापून टाक. बरं, गेला. बायकोला मुलांना सांगितलं. बायको मुलं त्याला मारायला यायला लागली. असं कसं करता? आता हातातोंडाशी आलेला घास जाईल आपला. नाही, मला महाराजांनी सांगितलं मी कापणार. म्हणजे जा तू राजाची परवानगी. राजाचा तो म्हणला आपल्याला असं हे द्या, तमुक द्या, तर कसं करायचं? तर तो गेला राजाकडे. पहिल्या अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलं की राम अधिकारी जो होता त्याला सांगितलं की असं असं मला कापायचंय. तो म्हणला नाही, मी नाही कापणार. नाही तर तू देणार नाहीस म्हणशील, काय माहीत लपवून ठेवशील. थोडे नाही, जर आलं तर मी याहून दुप्पट तुम्हाला देईन हे त्यांनी हमीपत्र लिहून दिलं. म्हणलं का माझं काय जात आहे? नाही आलं तर शेत माझं. ग्रामाधिकारी सांगितलं काप. गेला, लागला कापायला. सगळं शेत कापून टाकलं आणि वाट बघत बसला महाराजांची. स्नान वगैरे सगळ्या तिथले आटोपून महाराज आले. महाराजांना नमस्कार केला. काय म्हणलो? अरे खरंच कापलंस की तू? या गमतीने म्हणलो होतं मी. पण जर तुला असं वाटत असेल की मी जर चांगल्यासाठी बोललो आणि तुझी जर माझ्यावरती निष्ठा असेल तर याचं तुला फळ नक्की मिळेल. झालं. आणि तो महाराज तिथून आपल्या मठात आले. 2-4 दिवसांचा काळ गेला आणि खूप मोठा पाऊस पडला. इतका मोठा पाऊस पडला की आजूबाजूची सगळी शेती जी आहे ती वाहून गेली आणि ह्याचं पीक शतगुणाने वाढलं. ही गुरुकृपा. ह्याच्यासाठी मागा. आशीर्वाद ठीक आहे, मागा, हरकत नाही. पण मग मागताना कृपाशीर्वाद मागा ना. जे काही करताय ते नित्यनियमाने करा. तो मनुष्य, तो शेतकरी रोज त्यांना येता जाता नमस्कार करतो. एकदाही खंड पाडलेला नाही. मग नामस्मरण करताना खंड का? करा नामस्मरण, रोज करा. सांगितलंय ना.
कोणी कोणी सांगितलं तुमचा गुरु तुम्हाला सांगत असेल तर उत्तमच आहे, पण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे, तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे, या सगळ्या चरित्रातून आपण काय शिकतोय तर नामस्मरण शिकतोय. कारण कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे 3 मार्ग जरी असले तरी कर्म आणि योग हे अवघड आहे. सोपं काय आहे? भक्ती मार्ग आहे, करा, नामस्मरण करा. तर ते शतगुणांनी वाढलेलं पीक, ते सगळे एकदम खुश, घरचे एकदम खुश. पंचपांडवांची पूजा वगैरे केली, ते सगळं झालं आणि राजाचा वाटा त्याला त्यांनी नेऊन दिला, दुप्पट ठरल्याप्रमाणे नेऊन दिला. बाकीचं सगळं पीक वाया गेलेलं होतं. तो म्हणला माझ्याकडून द्या, मी फुकट देतो, अजून वाटा देतो. तो ग्रामाधिकारी त्याला म्हणला नाही, तुझ्यावरती गुरुकृपा आहे, मी तुझं असं घेऊ शकत नाही, आपलं जे ठरलंय तेवढंच मी घेईन. ते त्याने ते घेतलं. घेतल्यानंतर खुश झाला, आनंदी झाला. त्याच्यावरती गुरुकृपा संपूर्ण त्याच्या आयुष्यभर राहिलेली आहे त्या शेतकऱ्यावरती. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढच्या अध्यायामधून मग महाराजांनी असं ठरवलं की जसं जसं तुम्हाला मगाशी रत्नाबाईचं सांगितलं, रत्नाबाई त्यांची पूर्वजन्मीची बहीण होती, तिचं कुष्ठ त्यांनी पापविनाशिक तीर्थामध्ये नष्ट केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जो एक राजा होता, मुसलमान राजा जो होता, त्या राजाला त्याच्या मांडीवरती झाला होता एक मोठा फोड आणि तो काही केला बरा होत नव्हता. पण तो मुसलमान राजा जो होता तो बरा होता बरं का. बरा होता म्हणजे कसा, तो ब्राह्मणांचा आदर सत्कार करीत असे, त्यांना कधी हेळसाण करत नसे त्यांची, बरा राजा होता. तर त्याला कोणीतरी सांगितलं की बाबा रे, तू एक काम कर, तिथे गाणगापुरामध्ये कोणीतरी एक असे नरसिंह सरस्वती म्हणून आहे, त्यांना दाखवते कधी तुझा उपचार करतील, कारण आता वैद्य आणि आम्ही सगळे थकलो. बरं म्हणला, तो गेला, सगळं त्याचं दोळ बादल सगळं घेऊन गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी महाराजांना दुरून पाहिलं. तो उतरला हत्तीवरून, पायी पायी त्यांच्या समोर गेला, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर महाराज म्हणले, काय रजका, ओळखलंस का? आणि हे म्हणल्यानंतर त्या मुसलमान राजाला त्याचा सगळा पूर्वजन्म आठवला. हा तो रविदास रजक. आणि ते म्हणते महाराज असं असं आहे, मांडीवरती फोड झालेला आहे, तो फोड बरा होत नाही. कुठे आहे फोड? फोड कधीच बरा झालेला होता. ही गुरुकृपा. मग श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला वचन दिलं होतं की मी पुढच्या जन्मी तुला भेटेन. हे वचन पूर्ण झालं. मग त्या राजाने त्यांना ते घेऊन गेला, त्यांना मिरवणूक काढली मोठी. त्याच्या राजाने, बिदरचा तो राजा, मोठी मिरवणूक काढली, आपल्या सिंहासनावर त्यांना बसवलं, आपल्या घरच्यांना भेटवलं, सगळ्यांना भेटवलं. आणि मग महाराजांनी विचार केला की आता म्लेंछचा प्रादुर्भाव वाढणार, म्हणून आपल्याला इथे आता गुप्त व्हायला लागेल. खूप लोकांनी समजावून सांगितलं, महाराज आम्हाला सोडून जाऊ नका. म्हणजे मी जात नाही, माझ्या निर्गुण पादुका मी इथे ठेवतोय. गाणगापूरच्या झरोक्यातून ज्या आपल्याला दिसतात ना, त्या निर्गुण पादुका, त्या निर्गुण पादुकांचं दर्शन तिथे महाराज आहेत. महाराज तिथून निघाले, लोकांनी जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला. महाराज निघाल्यानंतर ते श्रीशैल्यावर श्रीशैल्यावरून खाली उतरून कर्दळी वनापाशी आले. त्यांचे सगळे शिष्य जे त्यांना वैजनाथाला सांगितलं होतं ना की मी तुम्हाला तिथे भेटेन, तिथे भेटले. आता आम्ही लौकिक अर्थाने कर्दळी वनामध्ये तपश्चर्येला जातो. आम्ही तिथे पोचल्यानंतर 4 फुलं तुम्हाला येतील आणि ती फुलं तुम्ही प्रसाद म्हणून स्वीकारा, असं त्यांनी त्या शिष्यांना सांगितलं. एका मोठा आसन, विचित्रसं असं तयार केलं पानाचं. त्या पानाच्या आसनावर गुरुमाऊली बसली. निघाले कर्दळी वनात, ते लुप्त झाले. ते लुप्त काय झालं तर तिथे कित्येक वर्षांपासून अनेकविध योगी मुनी ऋषी हे सगळे तिथे तपश्चर्या करत होते. त्यांना दर्शन द्यायला तुम्ही इथे या, अशी त्यांची मागणी होती. म्हणून महाराज कर्दळी वनात गेले. तिथे ते राहिले. नंतर त्यांनी तिथे तपश्चर्या केली. आणि हे महाराज तिथे पोचले की नाही, हे एक नाविकाने त्यांना सांगितलं की मी असं एकेकाला बघितलं तिथं गेलेलं. महाराजांनी तिथे आपला अवतार गुप्त केलाय. परत या अवताराला समाप्ती नाही. श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णेमध्ये गुप्त झाले, नृसिंह सरस्वती कर्दळी वनामध्ये गुप्त झाले. ते तिथे लौकिक अर्थाने होते. पुढे तिथूनच ते स्वामी समर्थ म्हणून प्रकटलेले आहेत. 300 वर्षांच्या तपस्साधनेनंतर ते स्वामी समर्थ म्हणून प्रकटले अक्कलकोटीला. असं हे सगळं गुरुचरित्र सांगताना, ते ऐकताना आणि ते वाचताना इतका आनंद होत असतो. तो आनंद शब्दात पकडताच येत नाही. आणि आज आपण हे सगळं गुरुचरित्र ऐकलं. गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे. दत्त जयंतीचा जो सोहळा करतात त्याच्याबद्दल असं कुठे काही लिहून ठेवलेलं नाहीये. पण खूप जण काय करतात, 7 दिवसांचं पारायण करतात, 8व्या दिवशी समाराधना करतात. 7 दिवसांचे नियम असतात, ते नियम पाळून हे लोक सगळं समाराधना करतात, पारायण करतात.
ते सगळे जे तुम्ही आत्ता जे ऐकत असाल, जे नंतर ऐकाल, तुम्ही जे सगळे पारायण करत असाल, तर तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार आहे. आणि आत्ता आपण इथे थांबतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.